प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटण भुना मसाला। कांद्या खोबऱ्याचं वाटण न करता झटपट अगदी साध्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये आज आपण मटण बनवणार आहोत। मटणाचा रस्सा करायचा असो किंवा सुक्क करायचं असेल तर या पद्धतीने एकदा करून बघा। भन्नाट अशी ही रेसिपी आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। कढई छान गरम करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेलाचा आपण भरपूर वापर करणार आहोत। जास्त तेल टाकण्यामुळे मस्त चविष्ट असं मटण बनते आणि छान तर्री सुद्धा येते। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत। तेजपत्ता टाकायचा आहे, दालचिनी, लवंग आणि मिरीचे दाणे टाकणार आहोत आपण। हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला उभा कापलेला कांदा टाकायचा आहे। मी मीडियम साईजचे 2 कांदे वापरले आहेत। लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत। मस्त आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि छान कांदा आपण परतून घेणार आहोत। कांद्याचा रंग आता बदलला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं मटण टाकायचं आहे। मस्त मटण आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। 5 मिनिटांसाठी आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। तेलामध्ये परतल्यामुळे मटण लवकर शिजते। पाच मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे। झाकण काढायचं आहे। तुम्ही बघू शकता मटणाचा रंग थोडा आता बदलला आहे। मस्त तेल सुद्धा सुटलं आहे। पुन्हा आपण परतून घेणार आहोत। फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे। मस्त परतून झालं आहे आपलं मटण। आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे। मी 2 मोठे चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे। जोपर्यंत अद्रक लसूणचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत छान आपण हे परतून घेणार आहोत। 5 मिनिट छान आपण हे परतून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त मटण दिसते आहे। आपल्याला 10 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 10 मिनिट झाले आहेत। झाकण आपण काढलं आहे। आता छान आपल्याला हे पुन्हा परतायचं आहे। मस्त आपण हे परतून घेणार आहोत। आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। बऱ्याच वेळा काय होते, आपण मटण शिजल्यानंतर मीठ टाकतो तर ते पीस अळणी लागतात, म्हणून आपण आधीच मीठ टाकणार आहोत आणि मग मटण छान शिजून घेणार आहोत। मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे। छान मिक्स करायचं आहे। पुन्हा आपण 10 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत। 10 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे। जबरदस्त वाफ आली आहे मटणाला आणि रंग सुद्धा आता बदलत चालला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे। 1 चमचा मटण मसाला टाकायचा आहे। 1 चमचा घरगुती लाल मसाला टाकायचा आहे आणि 2 चमचे गरम मसाला टाकायचा आहे। छान आपण हे परतून घेणार आहोत। मस्त मसाले आपण परतून घेणार आहोत। आपल्याला फ्लेम हायच ठेवायची आहे। जोपर्यंत मसाल्याची कोटिंग येत नाही मटणाला तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत।
अशा प्रकारे मटण तुम्ही बनवा, चव विसरणार नाही अशी जबरदस्त ही रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मस्त तेल सुटलं आहे मटणाला आणि जबरदस्त रंग आला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकणार आहोत. मी एक मोठा साईजचा टोमॅटो वापरला आहे. मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. 5 मिनिट छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत. मस्त आपण हे परतून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवर आपण हे छान परतून घेतलं आहे. परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. छान तेल सुटलं आहे, मस्त रंग आला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटते आहे. तर तुम्ही अशा प्रकारे मटण बनवून बघा. 15 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. 15 मिनिट झाले आहेत. छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. मीठ आणि प्युरीमुळे मस्त पाणी सुटलं आहे मटणाला. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि जेवढा तुम्हाला रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. पण मी हे भाकरीसोबत खाणार आहे म्हणून कमी रस्सा ठेवला आहे. मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही भातासोबत खाणार असाल तर तुम्ही थोडं जास्त पाणी टाका. 10 मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे आणि मटण आपलं बऱ्यापैकी शिजलं आहे. छान आपण मिक्स करून घेणार आहोत. मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. जबरदस्त झालं आहे मटण. तुम्हाला रंगावरूनच समजत असेल किती भारी लागणार आहे मटण. आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकणार आहे. मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. हे मटण तुम्ही तांदळाची भाकरी, चपाती किंवा भातासोबत खा, खूप भारी लागते. गरमागरम मटण भुना मसाला खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.